प्रयास मंथनाचा या सदराखाली यावेळेस आपल्यासोबत आहेत हिंगोली येथील ज्येष्ठ विधिज्ञ आणि मुंबई येथे माजी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केलेले ॲडव्होकेट पद्माकर पुरी. पी.के. पुरी यांना जे आहे ते संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये न्यायपालिकेच्या क्षेत्रामध्ये अतिशय आदरानं त्यांचं नाव घेतलं जातं आणि आज जे आहे या सदराखाली आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. असं म्हटलं जातं की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. परंतु भारतीय लोकशाहीमध्ये गत काही वर्षापासून आपण बघतोय की विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमची संशयास्पद भूमिका असेल, कोरोनानंतर मुंबई महानगरपालिका, राज्यातल्या संपूर्ण नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या थांबलेल्या निवडणुका आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून थांबलेला लोकसहभाग, लोकप्रतिनिधींचा सहभाग, त्याचसोबत जे आहे राहुल गांधीच्या प्रकरणामध्ये न्यायालयाची भूमिका आणि आपण जे आहे दररोजच्या बातम्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी अशा पक्षांच्या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षचिन्हाबाबत प्रलंबित न्यायालयी खटले या बाबतीत सुद्धा आपण अनेक बातम्या ऐकत असतो. त्याचसोबत मणिपूरची घटना आहे, 370चं कलम आहे, इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत, महिलांचं विधेयक आहे आणि राष्ट्रपती पदावर असलेल्या महिला यांना नवीन संसदेत भवनाच्या उद्घाटनाला न बोलवता ते उद्घाटन करून घेणं, अशा विसंगत बऱ्याचशा बाबी भारतीय लोकशाहीमध्ये आपण आज बघतोय. म्हणूनच आजच्या विषयामध्ये भारतीय लोकशाहीची सद्यस्थिती आणि न्यायालयाची सतर्कता या विषयावर आपण आदरणीय पुरी साहेबांना बोलतं करणार आहोत. मी आपल्यासोबत संजय टाका-गवानकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते त्यांना विनंती करतो की त्यांनी या मुलाखतीला सुरुवात करावी. नमस्कार. मला प्रश्न असा आहे की एकंदरीत सरांनी जे सांगितलेलं आहे की विद्यमान जी परिस्थिती आहे आणि एकंदरीत तुम्ही जर समजा एकंदरीत सगळा आढावा पाहिला तर खरोखरच न्यायालयाच्या सतर्कतेची आवश्यकता आहे का? न्यायालयीन सतर्कता जी आहे आणि लोकशाही ह्या दोन्ही बाबी एकमेकाशी संलग्न असलेल्या बाबी आहेत. तुम्ही जर विचार केला तर यापूर्वी न्यायालयीन सतर्कतेमधून अनेक कायद्यांची निर्मिती झालेली आहे. परंतु आज घडीला असं निदर्शनास येत आहे की न्यायालयाने एखाद्या बाबतीमध्ये निकाल दिला आणि तो जर निकाल सध्याच्या किंवा प्रस्थापित राजकारण्याने जर पटला नाही तर त्या निकालाच्या विरुद्ध नवीन कायदे करण्याची जी काही प्रथा आहे ती निर्माण होते आहे. वास्तविकरित्या जेव्हा आपण न्यायालयाकडे एखादं प्रकरण सोपवतो आणि न्यायालयाच्या विचारार्थ एखादं प्रकरण जेव्हा जातं तेव्हा न्यायालय घटनेच्या सर्व तरतुदींचा विचार करून, त्याचप्रमाणे त्या कायद्याच्या असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचा विचार करून आणि समाज मनाचा विचार करून त्यावर निर्णय देत असतं. न्यायालयीन सतर्कता जर असेल आणि न्यायालयाची जर अवमानना जर प्रस्थापित राजकारणी करत नसतील तर निश्चितपणे लोकशाहीला ते पूरकच असणार आहे. परंतु न्यायालयीन सतर्कता किती असावी या बाबतीमध्ये देखील अनेकांचे मतभेद आहेत. कित्येकांना असं वाटतं की न्यायालय अतिसतर्क होऊन हे जे काही कार्यप्रणाली आहे संसदेची म्हणा किंवा एकंदरीतरित्या जे काही प्रशासनाची आहे त्याच्यावर अतिक्रमण करते त्याच्या अधिकारांवर, अशा प्रकारचे देखील काही विचार पुढे येत आहेत. परंतु या सर्व दोन्ही ज्या काही स्तंभ आहेत या दोन्ही स्तंभांनी एकमेकाच्या जे काही अधिकार क्षेत्र आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न होता कायद्याच्या चौकटीत राहून दिलेले निकाल हे राजकारण्यांनी किंवा इतरही प्रशासकीय बाबींनी लोकांनी पाळले पाहिजे, तरच भारताच्या लोकशाहीला पूरक असं वातावरण निर्माण होईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. नाही, न्यायालय जे आहे ते सतर्क असलं पाहिजे. त्यांनी जे आहे ते एकमेकाच्या अधिकारावर कुरघोडी केली न पाहिजे असं जरी आपण म्हटलं असेल तरी बऱ्याच वेळेस असं म्हटलं जाते की जस्टिस डिलेड मीन जस्टिस डिनाईड. अशा प्रकरणामध्ये बऱ्याच वेळेस न्यायालय जे आहे ते स्वतःचेच अधिकार व्यवस्थित न वापरता विलंबाने न्यायनिवाडे होतात आणि त्याचा जो परिणाम जो आहे संपूर्ण देशावर किंवा समाजावर होत असतो. तर या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल? नाही, कुठलाही न्याय उशिराने देणं म्हणजे न्याय नाकारणंच आहे.
कुठल्याही व्यक्तीला जेव्हा न्याय मिळवायचा असतो तर त्यांनी एका विहित कालमर्यादेमध्ये तो न्याय त्याला मिळाला पाहिजे. आता अगदी अलीकडचं जर उदाहरण पाहायचं झालं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही अपात्रतेचं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाकडे ते प्रकरण वर्ग केले आणि त्यांना एका रिझनेबल वेळेमध्ये निर्णय घ्यावा त्यांनी अशा प्रकारचे आदेश पारित केलेले आहेत. परंतु आपण पाहतोय की राजकीय कुरघोडी म्हणा किंवा इतर काही कारणं म्हणा, या कारणातून त्या निकालालाही वेळ लागतोय आणि न्यायालयामध्ये जे काही निकाल उशिराने लागतात त्या उशिराने लागलेल्या निकालाचा कोणत्याही प्रकारे ज्याच्या हक्कात निकाल लागलाय त्याला त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. मग याकरिता काय करायला पाहिजे तर याकरिता एकंदरीत जे काही न्यायालयाची जी काही म्हणजे एकंदरीत इस्टॅब्लिशमेंट आहे किंवा न्यायाधीशांची संख्या असेल, ह्या सर्व गोष्टी वाढवायला तर पाहिजेच. परंतु निकाल त्वरित देण्याकरिता न्यायालयाने देखील व्यक्तिपरत्वे निकालाच्या दृष्टीनं याचा निकाल अगोदर लावायचा त्याचा नंतर लावायचा हे न पाहता त्यामध्ये लवकरात लवकर निकाल कसा लागेल आणि त्या निकालातून सर्वसामान्य जनतेचा न्यायालयावरचा विश्वास कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे निश्चितपणे न्यायालयीन निकालाला उशीर तर होतोच आहे, पण माझ्या निदर्शनास अशी बाब आलेली आहे की न्यायालयाच्या विचारार्थ दिलेले जे मुद्दे असतात त्या निकालामध्ये न्यायालय अंमलबजावणी करता येईल अशा प्रकारचा निकाल आजकाल देताना दिसत नाही. म्हणजे स्वतःची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने देखील काही निकाल हे दिले जातात ज्यामध्ये कुठल्याही प्रकारे जर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा जर निकाल तुम्ही दिला नाही तर ते देखील एक प्रकारचं न्याय नाकारणं असंच आहे. असं तर त्या न्यायालयाने देखील आपली जी काही कर्तव्य भावना आहे ती योग्य प्रकारे पाहावी आणि अंमलबजावणी करता येईल असे निकाल देता यावेत. निव्वळ न्यायासनावर बसून एखाद्याला फटकारणे म्हणजे न्याय देणं असं होत नाही. या बाबतीमध्ये निश्चितच न्यायालय यापुढे अशा प्रकारची अंमलबजावणी करणारे निकाल देईल अशी मला न्यायालयाकडून अपेक्षा आहे. सर, 370 जे कलम आहे, जेव्हापासून 370 कलम उठलं काश्मीरचं आणि तेव्हापासून तिथं निवडणुका नाही, मग अशा वेळेस हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, पेंडिंग आहे, तर त्याला एक ठराविक म्हणजे लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीने तिचं कायद्यांचं तिथं राज्य असलं पाहिजे, लोकांचं राज्य असलं पाहिजे. ही जर आपण लोकशाहीचा जर गाभा आणि हे जर लक्षात ठेवलं तर असं तुम्हाला वाटत नाही की न्यायालयाने याच्यामध्ये अधिक गतीने न्यायालयामध्ये कुठलाही निर्णय एका विशिष्ट कालमर्यादेतच पारित झाला पाहिजे. हे 370 जे कलम आहे ते जे काही रद्द झालं त्याच्या विरुद्ध याचिका देखील न्यायालयात प्रलंबित आहेत. परंतु कोणतीही याचिका त्याच्यामध्ये अशी नाही की त्या ठिकाणी निवडणुका घेऊ नयेत किंवा लोकांचं राज्य त्या ठिकाणी निर्माण करू नये, अशा प्रकारची कोणतीही याचिका प्रलंबित नाही. परंतु निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्देश जो आहे तो न्यायालयाला देणं शक्य नाही. याचं कारण असं आहे की आपल्याकडे ज्या संविधानिक ज्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग आहे. त्या निवडणूक आयोगाने यामध्ये सुरुवातीला पहल करून किंवा सुरुवातीला प्रस्ताविकामध्ये असं सांगता येईल की सुरुवातीलाच त्यांनी ठरवायला पाहिजे की या 370 कलमाचा आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा एकमेकाशी काही संबंध. तर त्यांनी यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जर जाहीर केला आणि त्या कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्याप्रमाणे जर निवडणुका घेतल्या तर निश्चितपणे त्या ठिकाणी लोकांचं राज्य निर्माण होईल. आता 370वे कलम जे हटवलं, काय होतंय की लोकांना न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा दाखला देऊन राजकारणी जे आहेत हे स्वतः नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात की हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. ज्याकरिता आपण असंख्य उदाहरणं देऊ शकतो की अगोदरच आपण चर्चेत घेतल्याप्रमाणे लोकसभेच्या आपलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्याचप्रमाणे नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका याच्या निवडणुका होत नाहीत. ह्या निवडणुका न होण्यामागचं कारण राजकारणी काय सांगतात की काही वाढ पुनर्रचनेचे प्रकरणं प्रलंबित आहेत, काही प्रकरणं जे आहेत ते आरक्षणाबाबतचे प्रलंबित आहेत, त्यामुळं निवडणुका आम्हाला घेता येत नाहीत. हे म्हणजे सोयीस्करपणे लोकांचं राज्य निर्माण करण्याच्या एकंदरीत तरतुदीपासून स्वतःला अलिप्त करणे आणि स्वतःची एक हितकारक परिस्थिती ज्याला म्हणता येईल की स्वतःच्या पक्षाकरता जशी हितकारक परिस्थिती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्या निवडणुका टाळणे अशा प्रकारचं एकंदरीत वर्तन जे आहे ते आजकालच्या प्रस्थापित राजकारणामध्ये आपल्याला दिसून येताना दिसतंय. परंतु ज्यावेळेस अशा प्रकारे ते वागतात तेव्हा निश्चितपणे भारतीय संविधानाच्या योग्य तरतुदीचा ते पालन करत नाहीत आणि जे लोकांसाठीचं चालणारं राज्य आहे ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असावा अशा प्रकारचं सहभाग ते होऊ नयेत या प्रकारे जाणीवपूर्वक प्रयत्न आजकाल होताना दिसतोय.
जनरली आता महिला जे आहे पार्टिसिपेशन राजकारणामध्ये किंवा सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढावं यासाठी सरकारचे प्रयत्न असतात. परंतु आपल्या ज्या सगळ्या विधिमंडळात असेल किंवा संसदेत असेल, या महिलांच्या संदर्भात जे काल परवा सुद्धा विधेयक आलं जे बहुमतानं मंजूर झालं, याच पद्धतीनं न्याय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला दिसत नाहीत. यामागचं काय कारण? नाही, प्रश्न असा आहे की न्यायालयाच्या जे काही नेमणुका होतात त्या नेमणुका ह्या विधिज्ञ मानण्यात येतात आणि जर तुमचे विधिज्ञ जास्त जर मोठ्या प्रमाणात महिला इकडे जर येतील विधी क्षेत्रामध्ये तर निश्चितपणे महिलांची संख्या विधी क्षेत्राच्या प्रमाणेच न्याय संस्थेमध्ये देखील वाढेल. आपल्याकडे ज्या न्यायालयाच्या नेमणुका न्यायाधीशांच्या केल्या जातात त्याच्यामध्ये कनिष्ठ न्यायालयामध्ये ज्या नेमणुका केल्या जातात त्या कनिष्ठ न्यायालयाच्या नेमणुका ह्या जाहिराती काढून वगैरे अशा केल्या जातात आणि वरिष्ठ न्यायालय ज्याला म्हणता येईल उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांच्या जे काही नेमणुका केल्या जातात त्या न्यायवृंदामार्फत, ज्याला कॉलेजियम नावाचा जो काही शब्द आहे सर्वश्रुत, यामार्फत केल्या जातात. आता त्यांनाही इच्छा आहे, कॉलेजियमची इच्छा असेल की न्यायालयामध्ये देखील 33% किंवा त्यापेक्षाही जास्त अशा प्रकारच्या नेमणुका करता याव्यात, परंतु तशा प्रकारचे जे काही उमेदवार आहेत ते आढळून येत नाहीत किंवा त्यांची उपलब्धता होत नाही. त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या काही नेमणुका आहेत स्त्रियांच्या त्या न्यायालयामध्ये होताना दिसत नाहीत. मध्यंतरी अनेक जे काही भारताचे सरन्यायाधीश होते त्यांनी जाणीवपूर्वक असे प्रयत्न केले की ज्यायोगे उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये महिला न्यायाधीशांची संख्या वाढावी, परंतु हे प्रयत्न करीत असताना त्यांच्या असं निदर्शनास आलं की ज्या विद्वत्तेचे लोक लागतात किंवा ज्या विद्वत्तेच्या महिला लागतात त्या महिला अगदी तत्क्षणी उपलब्ध होत नसल्या कारणाने यामध्ये महिलांची जी काही संख्या आहे ती लक्षणीय कमी आहे. परंतु यामध्ये निश्चितपणे येत्या काळामध्ये वाढ होईल अशी मला अपेक्षा आहे, कारण विधी क्षेत्रांकडे आता महिलांचा देखील ओढा वाढलेला आहे आणि विधी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस ज्या महिला आहेत त्या काम करताना दिसत आहेत आणि कनिष्ठ न्यायालयामध्ये बऱ्या प्रमाणावर महिला न्यायाधीशांची संख्या जी आहे ती वाढण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे उच्च न्यायालयामध्ये जाणीवपूर्वक आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणीवपूर्वक महिला विधिज्ञ जे असतील त्यांची नेमणूक उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर करण्याचं जे काही आज सरकारने किंवा न्यायवृंदाने ठरवलेलं आहे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. सर, आणखी एक महिलांच्या संदर्भामध्ये आणखी एक मला प्रश्न विचारायचा आहे की बिल्किस बानो प्रकरण, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो प्रकरणामध्ये सर्व आरोपींना शिक्षा दिली होती जेलमध्ये, आणि एक राम रहीमवर पण बलात्काराचा जो आहे आरोप सिद्ध झालेला आहे. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपीची जी आहे मुदतपूर्व जी आहे त्यांची सुटका केली. राम रहीमच्या प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा त्याला विशेष असं जामीन देण्यात येते आणि त्याला झेड सुरक्षा पुरवल्या जाते. आणि मणिपूरच्या पण तुम्ही जर घटना जर पाहिल्या, हे सर्व पाहिल्याच्या नंतर न्यायालय या संदर्भात सो मोटो जे म्हणतो आपण ऍक्शन हे घेणं अपेक्षित आहे असं लोकांचं मत आहे. या बाबतीत आपलं काय मत आहे? नाही, न्यायालयाने निश्चितपणे डोळे बंद करून चालणार नाही. न्यायालयाने दिलेले जे काही निकाल असतात किंवा न्यायालयाने दिलेली जी काही शिक्षा असते ती शिक्षा कमी करण्याचा अधिकार निश्चितपणे हा विधिमंडळाला, लोकसभेला आहे. परंतु ज्या गुन्ह्यामध्ये गंभीर असे गुन्हे आहेत जसे की खुनासारखे गुन्हे असतील, दरोड्यासारखे गुन्हे असतील, बलात्कारासारखे गुन्हे असतील, या गुन्ह्यामध्ये शिक्षा कमी करण्याचा जो काही आजकाल उपक्रम चालू केलेला आहे तो निश्चितपणे न्यायालयाच्या पुनर्निरीक्षणाखाली येणं गरजेचं आहे. आणि न्यायाधीशांनी या प्रकरणामध्ये, अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये निश्चितपणे त्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्यांना सोमोटो याचिका म्हणता येईल ते दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी करणं गरजेचं आहे. परंतु आता असं लक्षात येतं की बिल्किसच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस त्या आरोपींची ज्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्यांची जेव्हा मुक्तता करण्यात आली, त्यांना शिक्षा कमी करण्यात आली, शिक्षेतून सूट देण्यात आली, त्यानंतर न्यायालयामध्ये जी याचिका दाखल झाली त्या याचिकेची सुनावणी देखील आज तागायत प्रलंबित आहे. ह्या जो काही विलंब लागतोय तो विलंब देखील चुकीचा आहे, कारण त्यामध्ये न्यायालयाने बिल्किसच्या प्रकरणामधील आरोपींना का सोडलं याबाबतची माहिती जी आहे ती राज्य शासनाकडून मागितलेली आहे. परंतु राज्य शासन त्यामध्ये नानाविध प्रकारची कारणे दाखवून चालढकल करताना दिसत आहे.
असे जे काही प्रकार होत आहेत त्यामध्ये न्यायालयाची सतर्कता जी आहे ती गरजेची आहे आणि त्यांनी सोमोटो याचिका दाखल करून यामध्ये तात्काळ निर्णय द्यावा, जेणेकरून न्यायव्यवस्थेवरचा निर्णय जो आहे, न्यायव्यवस्थेचा विश्वास जो आहे तो लोकांचा वाढेल. आणि एक संविधानिक नैतिकता असते, ती संविधानिक नैतिकता आजकालचे राजकारणी पाळताना दिसत नाहीत. जेव्हा न्यायालयाने एखाद्या प्रकरणामध्ये सर्व विचारांती निकाल देऊन शिक्षा जर दिलेली असेल तर त्या शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारे या विधिमंडळाने म्हणा, लोकसभेने म्हणा, राज्यपालांनी, राष्ट्रपतींनी कोणत्याही प्रकारचे रेमिशन करू नये. यामध्ये न्यायाधीशांना एक आदेश पारित करता येतो. तो आदेश शिक्षा पारित करतानाच त्यांनी त्या शिक्षेच्या आदेशामध्ये जर अशी एक अट घातली की म्हणजे ही काही शिक्षा जी आहे तिची कुठल्याही प्रकारची सूट अथवा माफी ही भविष्यामध्ये देण्यात येऊ नये, अशा प्रकारची न्यायालयाने यापुढं यामध्ये दक्षता घेऊन आदेश करणं गरजेचं झालेलं आहे. आणि मणिपूरचं प्रकरण जे तुम्ही सांगितलं, या मणिपूरच्या प्रकरणामध्ये निश्चितपणे एखाद्या संवेदनशील माणसाला या प्रकरणामध्ये जेव्हा एखाद्या 2 स्त्रियांची धिंड निघल्या जाते आणि त्यांना नग्न अवस्थेमध्ये धिंड काढल्या जाते, यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने सोमोटो त्यामध्ये दखल घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे केंद्र शासनाला त्याच्याकडून जबाबही मागितलेला आहे. परंतु या प्रकरणामध्ये अगोदरच आपण चर्चेत आल्याप्रमाणे जी काही विलंब होतोय त्या विलंबामुळे सर्वसामान्य जनतेचा न्यायावरचा विश्वास उडतोय आणि त्यांना असं वाटतं की न्याय हा जो काय आहे फक्त गोरगरिबांसाठी राहिलेली बाब नाही आहे, ती बाब केवळ श्रीमंतासाठीची असलेली बाब आहे. आणि या सर्व बाबीकरता न्यायालयाने, न्यायपीठाने आणि त्यातील कार्यरत न्यायाधीश मंडळींनी निश्चितपणे न्यायालयामध्ये विलंब कसा होणार नाही या दृष्टीने कार्यरत राहून त्या प्रकारे जर निर्णय दिले तर निश्चितपणे न्यायालयावरचा विश्वास वाढेल आणि लोकशाहीला ते पोषक आणि पूरक वातावरण होईल. जेव्हा न्यायाधीश एखादा निर्णय पारित करतात आणि तो निर्णय राजकारणी बदलण्याचा प्रयत्न करतात तर ही संविधानिक नैतिकता ही राजकारण्याने पाळण्याची गरज आहे. त्यांनी जर तो निर्णय बदलला नाही तर सर्वसामान्य जनता म्हणा यांचा जो काही न्यायालयाचा विश्वास आहे न्यायालयाचा वाढेल आणि आपल्याला न्याय मिळू शकतो अशा प्रकारची भावना ही जनतेमध्ये निर्माण होईल. न्यायालयाच्या निर्देशाचा किंवा नैतिकतेचा जो मुद्दा आहे तुम्ही आता जे चर्चेला, त्यामध्ये लालबहादूर शास्त्री जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा ते रेल्वेचा अपघात झाला तरी त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला. त्याचबरोबर शिवाजीराव पाटील निलंगेकरचं जे उदाहरण आहे की ते पदावर असताना त्यांच्या मुलीला मेडिकलला प्रवेश मिळाला आणि त्या संदर्भाने चर्चा झाल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. परंतु आता असं होताना एकतर दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी येते की न्यायालय जे जसे सरन्यायाधीश रंजन गोगोई सारखे जे न्यायमूर्ती होते, ज्यांनी रिटायरमेंट नंतर त्यांना राजकारणामध्ये येऊन किंवा राज्यसभेवर घेऊन एक प्रकारचं काही निर्णय प्रभावित झाले अशी लोक चर्चा करतायत, तर या बाबतीत काय म्हणतायत? निश्चितचपणे न्यायाधीशपदी असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने त्याच्या सेवानिवृत्तीनंतर कोणतंही राजकीय पद किंवा कोणतंही पद ज्याला खासदार म्हणता येईल, राज्यपाल पद म्हणता येईल असं घेऊ नये. आपण म्हटल्याप्रमाणे रंजन गोगोई साहेबांनी जो काही आदेश दिला राम जन्मभूमी बाबरी खटल्याचा आणि त्यानंतर त्यांची जी काही सेवानिवृत्ती झाली आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना राज्यसभेचं सभासदत्व बहाल करण्यात आलं, ही निश्चितपणे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडवणारी बाब आहे. त्यांनी निर्णय देणं, कशा प्रकारे निर्णय द्यायचा हा न्यायाधीशाचा सत्सद विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. त्याच्या प्रकारचा आपल्याकडे अजून एक पद्धत निर्माण अशी झालेली आहे की न्यायाधीशाने निर्णय दिला की त्या निर्णयावर कुठल्याही प्रकारचं विश्लेषण करायचं नाही, त्या निर्णयावर कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करायची नाही. ही काही लोकांची भावना जी आहे ती भावना ही बंद होणं गरजेचं आहे. एखाद्याने निर्णय दिला म्हणजे तो निर्णय बरोबरच आहे असं काही त्रिकालबाधित सत्य नाही. न्यायाधीश देखील माणूस आहे, तो देखील चुकू शकतो, त्याचा निर्णय देखील चुकू शकतो. म्हणून त्या निर्णयाचं जर विश्लेषणात्मक त्याच्यावर चर्चा झाली, साधक बाधक चर्चा जर आपण केली तर तो न्यायालयीन अवमानण्याच्या घटनेमध्ये येणारी बाब नाही आहे. आणि गोगोई साहेबांनी जो काही आदेश दिला त्या आदेशामध्ये पूर्वी कसं होतं की भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की कुठल्याही धर्माची प्रार्थनास्थळं जी असतील त्या प्रार्थनास्थळामध्ये कोणताही बदल करायचा नाही, जी जशी आहे तशी ठेवावी. परंतु दुर्दैवाने 1992ला जी काही घटना घडली आणि त्या घटनेमध्ये ते एक प्रार्थनास्थळ नष्ट झालं, त्यानंतर प्रकरण हे उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात चालत गेले आणि त्या ठिकाणी ते प्रार्थनास्थळ उपलब्ध नाही किंवा अस्तित्वात नाही
असं पाहून सर्वोच्च न्यायालयाला त्या ठिकाणी त्या प्रार्थनास्थळाची जागा ही हिंदू महासभेला किंवा हिंदू लोकांना देणं शक्य झालं आणि त्या ठिकाणी आज मंदिराचं बांधकामही चालू होत आहे. असे जे काही निर्णय दिले जातात ते निर्णय देशाच्या एकंदरीत लोकशाहीवर दुर्गामी परिणाम करणारे ठरतात. म्हणून न्यायाधीशाने देखील यामध्ये जी काही लक्ष्मण रेखा आहे ती पाळली पाहिजे आणि ज्या योगे समाजामध्ये कोणत्याही प्रकारची दुही किंवा कोणत्याही देशाच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण होणार नाही किंवा समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही या दृष्टीने देखील निर्णय पारित करताना विचार केला पाहिजे. आणि निश्चितचपणे कुठल्याही न्यायाधीश महोदयांनी कोणत्याही प्रकारे राजकीय लाभाची पदं सेवानिवृत्तीनंतर मिळावेत या उद्देशाने राजकीय लोकांच्या विरुद्ध निर्णय देताना जर आपण राजकीय लोकांच्या विरुद्ध निर्णय दिला तर भविष्यामध्ये आपल्याला अशी पदं मिळणार नाहीत असा विचार करून जर ते निर्णय देत असतील तर निष्पक्षपणे न्यायदानाचं काम होऊ शकत नाही. मला थोडक्यात सांगायचं म्हणजे रामशास्त्री प्रभुने सारखे जे न्यायाधीश होते जे निष्पक्ष होते अशा प्रकारच्या न्यायाधीशाची आज देशाला गरज आहे. आणखीन एक दुसरा प्रश्न असा की सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्याकडेच एक भिस्त म्हणून आता लोक पाहिले की तेच लोकशाही वाचू शकते. तर हे कितपत योग्य आहे आणि म्हणजे सगळ्याच लोकांनी त्यांच्यावर का म्हणजे त्यांच्याकडे आशेने का पाहावे किंवा म्हणजे बाकीच्यांनी चुपचाप बसायचं आणि ती लोकशाही वाचवण्याचं त्यांनीच असं हे करावे असं बरोबर आहे का? नाही, कसं आहे की चंद्रचूडांची जर एकंदरीत तुम्ही न्याय क्षेत्रातली जर कारकीर्द पाहिली तर अगदी निष्पृह बाण्याचा न्यायाधीश त्यांच्याकडे म्हणून पाहिलं जातं. आणि यापूर्वीचे सरन्यायाधीश निष्पृह नव्हते असं काही म्हणता येणार नाही, परंतु चंद्रचूडांमध्ये निर्णय क्षमता आहे आणि ती निर्णय क्षमता अशा प्रकारची आहे की ज्या योगे ते कुठल्याही प्रकारचे म्हणजे कुठलाही भय किंवा भीती किंवा कोणाचा प्रभाव या अंमलाखाली न येता ते आदेश पारित करू शकतात. अशा प्रकारची त्यांच्या वर्तनातून लोकांमध्ये आशा निर्माण झाली. त्यांच्या वर्तनामधून त्यांच्या वागण्यामधून त्यांच्या कृतीमधून त्यांनी यापूर्वी केलेल्या न्याय निर्णयामधून लोकांना एक असा त्यांच्याविषयी अशी आशा निर्माण झाली आहे की हा व्यक्ती निश्चितपणे लोकशाही देशाची वाचवू शकतो. आपण म्हणल्यासारखं त्यांच्यावरच का भार असा तर त्यांच्यावर भार असण्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे जे काही अधिकार क्षेत्र आहेत त्या अधिकार क्षेत्रान्वये त्यांनी जे काही आदेश पारित करू शकतात त्या आदेशान्वये निश्चितपने या राजकारण्यांना जे की लोकांना काहीही मानत नाहीत त्यांना एक प्रकारची चपराकही बसू शकते. त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मध्यंतरी त्यांनी दिल्ली प्रशासनाच्या बाबतीमध्ये आप पक्षाच्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये एक निर्णय दिला होता. ज्या निर्णयामध्ये पूर्वी कसं होतं की तिथले जे मुख्यमंत्री आहेत किंवा मंत्रिमंडळ आहे दिल्लीचं त्या मुख्यमंत्र्याला मंत्रिमंडळाला कुठल्याही प्रशासनिक अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा किंवा त्याची बदली करण्याचा असा प्रकारचा कुठलाही अधिकार नव्हता. वास्तविकरित्या कायद्याच्या तरतुदीमध्ये तसे अधिकार मुख्यमंत्र्याला होते. केवळ या सरन्यायाधीश साहेबांनी त्याचा योग्य अर्थ काढून तशा प्रकारचा आदेश पारित केला आणि लोकनियुक्त सरकार जे आहे त्यांना प्रशासकीय बदल्या करण्याचा प्रशासकीय नेमणुका करण्याचा आदेश आहे म्हणजे अधिकार आहे अशा प्रकारचा त्यांनी आदेश पारित केला. परंतु आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की हा आदेश पारित झाल्यानंतर लोकसभेमध्ये त्या आदेशाविरुद्ध एक GR आणण्यात आला आणि ज्यामध्ये असं ठरवण्यात आलं की तो आदेश कसा निरस्त करता येईल तो निरस्त करण्याच्या आदेशाला निरस्त करण्याकरिता GR आणून तो आदेश जो आहे तो निरस्त केला. म्हणजे काय व्हायला पाहिजे की लोकांनीही ठरवायला पाहिजे की कुठल्याही एका पक्षाकडं असं राक्षसी बहुमत ज्याला म्हणता येईल ते द्यायला नको आणि जनतेने सुज्ञ व्हायला पाहिजे की कोणते पक्ष कोणती पार्टी कोणते नेते हे देशाच्या हिताचं काम करतील. आपल्या देशामध्ये दुर्दैवाची बाब अशी आहे की देशाचं जर युद्ध हारलो आपण तरी आपल्याला वाईट वाटत नाही परंतु निवडणूक हारली की देशाच्या लोकांना वाईट वाटतं आणि जोपर्यंत देशावर प्रेम करणारे नेते निर्माण होणार नाहीत तोपर्यंत निश्चितचपणे न्यायालयीन क्षेत्र जे आहे आणि विधिमंडळ किंवा लोकसभा याच्यामध्ये जे तौलक्षम जी क्षमता आहे ती कायम राहणं शक्य होणार नाही. त्याच्यामुळे निश्चितपणे चंद्रचूड साहेब जे काही आदेश पारित करतायत किंवा त्यांच्याकडे जे प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये जे काही ते आदेश देत आहेत या आदेशामध्ये
निश्चितपणे राजकारण्यांना चपराक म्हणण्यापेक्षा ते कायदेशीरदृष्ट्या आदेश पारित करतात. त्यामध्ये आपल्याला टी.एन. शेषन साहेबाचं उदाहरण घेता येईल. म्हणजे निवडणूक आयुक्त जेव्हा टी.एन. शेषन साहेब झाले तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त त्यांच्याकडे असलेल्या अधिकाराची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली. तशाच प्रकारचे चंद्रचूड साहेब त्यांच्याकडे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचे योग्य प्रकारे अंमलबजावणी करून न्याय निर्णय करीत आहेत. परंतु त्या सेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला असं निदर्शनास येईल की जेव्हा असं लक्षात आलं की त्यांचे निर्णय किंवा त्यांनी घेतलेली जी काही निवडणूक प्रकाराची जी काही अंमलबजावणी आहे, सुधारणाची अंमलबजावणी, ती सरकारच्या विरोधात जाते, तेव्हा त्यांना चपराक देण्याकरिता 3 निवडणूक आयोगाची नेमणूक करण्यात आली. म्हणजे 1+2. या सर्व बाबीमुळं काय होतं की लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास जो आहे तो उडणं आज सिद्ध होत आहे आणि त्याप्रमाणे आदेश जे आहेत ते तसे पारित होत आहेत. आणि यामध्ये असंख्य आपण उदाहरणं पाहू शकतो की निवडणूक आयोगाकडे असलेल्या प्रकरणाचा काय निकाल लागणार याबाबत राजकीय मंडळी अगोदरच भाष्य करतात. त्यानंतर हा निकाल कसा त्यांच्यासारखा लागणार, तो कधी लागणार याबाबतही भाष्य केलं जातं. या सर्व ज्या काही संवैधानिक संस्था आहेत यांनी संविधानिक संस्थेंनी अगदी निष्पक्षपणे जर काम केलं तर निश्चितपणे न्यायालयावरचा जो काही बोजा आहे, प्रत्येक गोष्ट न्यायालयात घेऊन जातो आपण, प्रत्येक गोष्ट न्यायालयामध्ये त्यांनी प्रत्येक वेळेस निर्णय देणं शक्य होत नाही. म्हणून हा जो काही न्याय कामाचा जो काही आजकाल बोजा येतोय तो देखील प्रत्येकाने निष्पक्षपणे काम जर केलं, प्रत्येक संस्थेने निष्पक्षपणे काम केलं तर कमी होईल. आता आपल्या देशामधले बरेचसे कायदे जे आहेत ते इंग्रजांच्या काळातले आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा गरजेची आहे असंही बोललं जातं. तर असे काही कायद्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही माहिती द्यावी की जे बदलणं गरजेचं वाटतंय. कायदे बदलणं गरजेचं निश्चितपणे आहे, कारण कालांतराने कायदा जो आहे हा कालांतराने त्याचं महत्त्व कमी होतं किंवा त्याची उपयोगिता कमी होते. जसं की देशद्रोही कायदा जो आहे की एखाद्याला देशद्रोही ठरवणे, आपल्याकडे एक सोपी व्याख्या केली गेली की एखादा व्यक्ती जर सरकारच्या विरुद्ध बोलत असेल किंवा सरकारच्या धोरणाविरुद्ध बोलत असेल तर तो देशद्रोही. इंग्रजकालीन देशद्रोही ठरवण्याचा तो कायदा त्यांनी जो तयार केला होता, कारण त्यांना या देशावर राज्य करायचं होतं आणि जे लोक त्यांना विरोध करतील त्यांना ते देशद्रोही ठरवायचे. तर अशा प्रकारचे जे कायदे आहेत ते रद्द होणं गरजेचंच आहे. आणि आता एक नवीन जो जुना एक कायदा आहे बघा, की असं लक्षात आलं माझ्या की एखाद्या व्यक्तीने एखाद्या वर्तमानपत्रामध्ये किंवा एखाद्या पत्रकाराने एखाद्या वर्तमानपत्रामध्ये पोलिसांविरुद्ध काही लिहिलं तर त्याच्याविरुद्ध देखील आता पोलिसाचा त्यांनी अवमानना केली किंवा पोलिसाची अप्रतीची भावना निर्माण केली, अशा प्रकारचे गुन्हे काही दाखल होताना आम्ही पाहतो. वास्तविकरित्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतःचं मत व्यक्त करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. आणि एखाद्या विरुद्ध अप्रीतीची भावना निर्माण करणं हे एका माणसाला शक्य नाही, कारण ज्यांच्या विरुद्ध अप्रीतीची भावना निर्माण होते त्यांनीच स्वतः पाहायला पाहिजे की आपल्या विरुद्ध अप्रीतीची भावना का निर्माण होते आहे. असे कायदे रद्द करणं गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जे काही कायदे असे आहेत की कंपनी लॉजमध्ये किंवा इंडस्ट्रियल ॲक्ट औद्योगिक कायदे आहेत ते रद्द करणं गरजेचे आहे. काही कायद्यांमध्ये दुरुस्त्या करणं गरजेचे आहेत, काही नवीन कायदे करणं गरजेचे आहेत. परंतु आपल्या देशामध्ये असं निदर्शनास येतं की कायदे करताना सर्वसामान्य जनतेचे मतांतर हे विचारार्थ घेतल्या जात नाहीत. इतर देशामध्ये ज्यावेळेस तुम्ही कायदे करता त्यावेळेस त्या कायद्याचा एक मसुदा तयार केला जातो, तो जनतेच्या विचारार्थ पब्लिश केला जातो. त्यानंतर जनतेचे मतं काय आहेत, मतांतर काय आहेत, खरोखर या कायद्याची गरज आहे काय, या सर्व बाबीचा उहापोह करून त्यानंतर त्याची चर्चा करून नंतर कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. परंतु आपल्याकडे ही बाब होताना दिसत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याकडं जे काही राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना राजकारणाच्या हिताच्या दृष्टीने कायदे करायचे असतात, ज्या कायद्याची समाजाला गरज नाही. जसं की आपण आता समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये चर्चा करताना दिसतो. आपल्या देशामध्ये असंख्य असे कायदे आहेत जे की समान नागरिकत्वावर अवलंबून आहेत. जसं की ज्येष्ठ नागरिक ज्यांना जे काही अन्याय अत्याचार होतात तो कायदा समान नागरिक कायदा आहे, कारण त्या कायद्यामध्ये सर्वांनाच, सर्व जाती धर्माच्या लोकांना म्हणजे जेणेकरून रिलीफ मिळता येईल अशा प्रकारचा तो कायदा आहे. पोटगीचा कायदा जो आहे तो देखील सर्व जाती धर्माच्या लोकांना आहे. स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये देखील आंतरजातीय आंतरधर्मीय जे लोक असतात त्यांना देखील त्यामध्ये कायद्यामध्ये तरतुदी आहेत. परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होण्याकरता कोणी प्रयत्न करताना दिसत नाहीत. फक्त लोकांना असं दाखवायचं की हा कायदा असावा आणि एका धर्मासाठी जर तुम्ही कायदा कराल तर इतर धर्मावर त्याचा अन्याय होतो. त्याच्यामुळं कायदा करताना शासनानं तो कायदा गरजेचा आहे काय, समाजाप्रती त्याची आवश्यकता आहे काय आणि समाजाला निश्चितपणे त्यापासून लाभ होणार आहे काय, या बाबी पाहूनच तो कायदा करावा.
केवळ आपला राजकीय लाभ होतोय का हे पाहून कायदे करू नयेत असं माझं मत आहे. सर, आणखीन एक प्रश्न आहे की कायदे जे आहे आधुनिक समाज निर्माण होण्यासाठी कायद्याची गरज आहे. तर आता काल परवा जे आहे समलिंगींच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की केंद्र सरकारने ते आमच्या हातामध्ये नाही कायदा करण्याचा. तर याच्या बाबतीत काय आहे? आणि त्या समलिंगी जे काही ज्या संघटना आहेत ते म्हणाले की इतर देशामध्ये जगभरातल्या इतर राष्ट्रामध्ये बऱ्याचशा याच्यामध्ये हा कायदा आहे. तर आपण आधुनिक होणार का नाही? हे आधुनिकता आणि कायदा याचा परस्पर संबंध जर जोडायचा झाला तर देशाची संस्कृती आणि कायदा या दोन्ही बाबी पाहणं गरजेचं आहे. जसं की आपल्या देशामध्ये समलैंगिक बाबतीमध्ये आधी लोक बोलताना देखील दिसत नव्हते, परंतु ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने कलम 497 जे आहे अडल्टरीचा कायदा किंवा गे बाबतीमध्ये जो काही कायदा दिला की त्यांनाही मानव म्हणून तुम्ही गृहीत धरा, या बाबतीमध्ये जेव्हा असे आदेश पारित केले तेव्हा असं लक्षात आलं की समलैंगिक संबंधाच्या बाबतीमध्ये देखील कायदा करण्याची जी काही जबाबदारी आहे किंवा समलैंगिक संबंधाच्या लोकांना विवाह करण्याची परवानगी देणे, समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या लोकांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देणे, याकरिता जर कायदा करायचा असेल तशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता जे काही रीट याचिका त्यांनी निकालात काढली त्यामध्ये दिलेले आहेत. दुर्दैवाने न्यायालयामध्ये तो कायदा करावा अशा प्रकारचे निर्देश जरी देता आले नाही किंवा अशा प्रकारचा कायदा असावा अशा प्रकारचे निर्देश न्यायालयाने निश्चितपणे दिलेले आहेत. आणि कायदा करणं हे विधिमंडळाचं काम आहे, कारण आपल्या देशामध्ये लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्या 4 स्तंभांनी एकमेकावर अतिक्रमण न करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते घटनेमध्येच आहे. त्यामुळं या बाबीचा विचार करून नैतिक मी जे यापूर्वीच सांगितलं की संविधानिक नैतिकता हा जो काही मुद्दा आहे, जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगते की अशा प्रकारचा कायदा करणं गरजेचं आहे, तर निश्चितपणे लोकसभेमध्ये अशा प्रकारचं विधेयक मांडून तशा प्रकारचा कायदा होणं गरजेचं आहे. आता वैचारिक आधुनिकता, सांस्कृतिक आधुनिकता ह्या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत. आता सांस्कृतिक आधुनिकता जर तुम्हाला आणायची असेल तर तो कायदा काही लोकांना नकोसा वाटेल, परंतु वैचारिक आधुनिकतेमध्ये गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की त्यामध्ये 377 सारखं जे कलम आहे की अनैसर्गिक संभोगामध्ये अशा प्रकारचे 377 सारखे कलम आणि त्यामध्ये जरी संमतीनं ज्या बाबी झाल्या तरी एखाद्या वेळेस त्या बाबीमध्ये त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. पण अशा प्रकारचे जर कायदे निर्माण झाले तर त्या कायद्यामध्ये निश्चितपणे विचारांची प्रगल्भताही दिसेल आणि सर्व देशांमध्ये या प्रकारचे कायदे आहेत. आणि आतापर्यंत असं लक्षात आलं आहे की ज्या समिट्स होतात वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या जे मीटिंग्स होतात, समिट्स होतात, तेव्हा एकमेकाच्या कायद्याची देवाणघेवाण ते करतात आणि त्याप्रमाणे कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. परंतु विधिमंडळानं किंवा लोकसभेने यामध्ये सुरुवातीला विधिमंडळामध्ये विधेयक मांडून त्यामध्ये कायदा पारित करावा असं सुप्रीम कोर्टाला ते अभिप्रेत आहे. कायद्याच्या याच्यामध्ये जे आहे ते बऱ्याचशा म्हणजे गोष्टी कायद्याने बदलतात. असे काही कायद्याचा आपल्याला उल्लेख करता येईल का की ज्यामुळे पूर्ण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले? अशा काही नाही, असे असंख्य कायदे आहेत ज्यामध्ये आपण पाहतो की हुंडाबळीसारखे जे काही केसेस घडत आहेत किंवा बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल, त्याचप्रमाणे एखाद्या विवाहित स्त्रीला तिच्या सासरच्या मंडळीकडून होणारा त्रास असेल किंवा बाल लैंगिक अत्याचाराचे प्रकरणे फार वाढलेले होते. त्याचप्रमाणे ज्या महिला एखाद्या शासकीय कार्यालयात किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात त्या ठिकाणी त्यांचं होणारं लैंगिक शोषण असेल किंवा पर्यावरणपूरक असे कायदे असतील, या सर्व कायद्याच्या तरतुदीमुळं निश्चितपणे समाजाच्या एकंदरीत सोयीसुविधामध्ये फरक पडलेला आहे. जसे की आता आपण पाहतो की जेव्हा एखादी विवाहित स्त्री असते तिला पैशासाठी त्रास असतो, मागणी असते आणि तिला मारहाण केल्या जाते, त्यावेळेस पूर्वी अशा प्रकारचे कायदे नव्हते. आज घडीला 498A सारखे 304B सारखे IPC तरतुदी करण्यात आल्या जेणेकरून त्या स्त्रीला दाद मागता येईल. त्याचप्रमाणे कौटुंबिक महिला हिंसाचार अंतर्गत जे कायदे आहेत सेक्शन 12 अंतर्गत तिला तरतुदी अंतर्गत दाद मागता येते. त्याचप्रमाणे पोक्सो सारखे जे कायदे आहेत की बाल लैंगिक अत्याचाराविरुद्ध जो कायदा आहे तो तयार करण्यात आला, ज्यामध्ये कसं झालं की पूर्वी बालकांचं संरक्षण जे आहे लैंगिक संरक्षण पूर्वी होत नव्हतं ते व्हायला लागलं. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक जो कायदा आहे त्याच्यानुसारही जे काही म्हणजे मागासवर्गीय माणसं आहेत, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब जे असतील लोक ज्यांना जातीच्या आधारावर अवहेलना करण्यात जात होते त्यामध्ये देखील सुधारणा झालेली आहे. परंतु हे सर्व जेव्हा कायदे आपण निर्माण करतो तेव्हा त्या कायद्याचा उपयोग हा जो आहे
तो गैरउपयोग ज्याला म्हणता येईल तो तलवार म्हणून नाही करायला पाहिजे, ते ढाल म्हणून करायला पाहिजे की आपल्या प्रोटेक्शनसाठी, आपल्या संरक्षणासाठी हा कायदा आहे. जेव्हा अशा प्रकारचा त्याचा उपयोग होईल तेव्हा निश्चितपणे ते कायदे समाज उपयोगी ठरत राहतील. परंतु जेव्हा तलवार म्हणून त्याचा तुम्ही उपयोग कराल, कोणाला तरी त्रास द्यायचा आहे, कोणाला तरी कोर्टाच्या चक्रा मारायला, फेऱ्या मारायला लावायच्या, तर त्यावेळेस ते कायदे तेवढे प्रभावी राहत नाहीत. आणखीन सर एक जामिनाच्या संदर्भामध्ये की ज्या कायद्याअंतर्गत, ज्या कलमाअंतर्गत 7 वर्षाची शिक्षा आहे, अशा ज्याच्यावर आरोप आहे अशाला जामीन द्यावा असं जे सर्वोच्च न्यायालयाचं निकाल आहे. असं असताना पण जे आहे तर आपण जर पाहत असाल की एखादा पत्रकार, एखादा मीडिया एखाद्या सत्ताधाऱ्याच्या विरुद्ध लिहितो आणि मग त्याच्यावर त्याला देशद्रोहाचा याचा असे गुन्हे दाखल करून त्यांना महिने जे आहे म्हणजे नेतेपण असो ते एक वर्षभर त्यांना म्हणजे काही आरोप, नुसते आरोप असताना त्यांना वर्षभर ठेवले जाते. तर या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असताना पण हे असं का होतं? नाही, त्याच्यामध्ये प्रशासकीय दुर्लक्ष याच्यामध्ये म्हणता येईल. काय होतं की एखाद्या माणसाने साधं समजा, आपण समजू की एखाद्याला थापडबुक्क्यांनी मारहाण केली किंवा साधा 324 सारखा जरी गुन्हा दाखल झाला तरी पोलीस कर्मचारी त्याच्या घरी जातात, त्याला अटक करून नंतर त्याला न्यायालयासमोर उभं करतात आणि मग न्यायालयातून त्याचा जामीन होतो. तसं आपण म्हणल्याप्रमाणे अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. मग अशा गुन्ह्यामध्ये अटक करण्याची कुठलीही तरतूद नसताना त्या माणसाला अटक करून ज्याला काही मानसिक मनस्ताप जो आहे तो दिला जातो. याच्या मागं वेगवेगळी कारणं आहेत. पहिलं कारण त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या देशाचे जी काही प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी आहेत या बाबीकडं फार गांभीर्याने घेत नाहीत. त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. न्यायालयाने देखील याच्यामध्ये अशा प्रकारचा जर एखादा व्यक्ती त्यांच्यासमोर आणला असेल, कस्टडीमध्ये आणला असेल, तर निश्चितपणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध म्हणा किंवा इतरही काही कारवाया करता येतील त्या अनुसरल्या पाहिजे, ज्या करून त्या माणसाचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहील. आता 7 वर्षापर्यंत एखाद्या माणसाला अटक करू नये, 7 वर्षाच्या गुन्ह्याची शिक्षा असल्यापर्यंत असं माननीय न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेलं आहे आणि वेळोवेळी तशा प्रकारच्या सूचना म्हणा, तशा प्रकारचे निर्देशही दिलेले आहेत. परंतु ते निर्देशाचं पालन होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे लोकांमध्ये असलेलं कायदीय अज्ञान मी असं समजतो. जसं की एखाद्या व्यक्तीला या कायद्याच्या बाबतीमध्ये माहीतच नसेल की 7 वर्षाच्या गुन्ह्यापर्यंत आपल्याला अटकच करता येत नाही, तर तो सहजपणे त्या पोलिसांसोबत जायला तयार होतो. परंतु त्याला जर हे माहीत झालं की आपल्याला अटक करायचा पोलिसाला अधिकार नाही, तर तो त्याला जाब विचारू शकतो आणि जाब विचारला त्यांनी तर निश्चितपणे पोलीस त्याला अटक करणार नाहीत किंवा न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाने देखील अशा प्रकारच्या व्यक्तीला तात्काळ जमानतीवर सोडून संबंधितावर कारवाई करणं अभिप्रेत आहे. आता असं लक्षात येतं आहे की कित्येक कैदी असे आहेत की ज्यांच्या विरुद्ध साधे गुन्हे आहेत. भारताच्या राष्ट्रपतीने देखील या बाबतीमध्ये मध्यंतरी चिंता व्यक्त केली होती की ज्या लोकांवर साधे गुन्हे आहेत तो महिनोनगंती, वर्षोनगंती जेलमध्ये राहतात, त्यांचं कुटुंब जे आहे त्यांना शेती विकावी लागते, घरातलं इतर काही साहित्य विकावं लागतं, या सर्वांकडं लक्ष ठेवावं अशा प्रकारची विनंती वजा सूचना जी आहे ते माननीय राष्ट्रपती महोदय यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे केलेली आहे. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश साहेबांनी या बाबतीमध्ये दखल घेऊन वेगवेगळ्या न्यायालयामध्ये अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की ज्या गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचे कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामधल्या जे काही कच्चे कैदी ज्याला म्हणतात न्यायालयीन भाषेमध्ये, त्यांना जामिनावर सोडता येईल. त्याचप्रमाणे त्यांना अटकही करू नये. साध्या गुन्ह्यामध्ये अटक न करता नोटीसवर त्याला बोलावून दोषारोपपत्रासहित न्यायालयात हजर करावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. आणि या सर्वासाठी कायदीय अज्ञानता जी आहे ती कमी होणं गरजेचं आहे आणि याकरिता प्रसार जो आहे शासनामार्फत देखील करणं गरजेचं आहे की जेणेकरून लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होईल. अशा प्रकारचं जर केलं तर निश्चितपणे त्यात फरक पडेल. आणि आता जे आहे भारतीय दंड संहिता याचं नाव बदलायले आणि त्याच्यातलं बरंचसं काही असं एक विधेयक माझ्या मते लोकसभेमध्ये पारित झालेलं आहे. तर या बाबतीत काय आपलं मत आहे? नाही, कायदा निर्माण करणं, कायद्यामध्ये बदल करणं, कायद्यामध्ये तरतुदीमध्ये काही दुरुस्ती करणं, काही तरतुदी वगळणं निश्चितपणे हा कायदेमंडळाचा अधिकार आहे. परंतु तो बदल करण्याची गरज आहे काय या बाबतीमध्ये निश्चितः विचार करण्याची आवश्यकता आहे. आता मी जे काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे भारतीय दंड संहितेमध्ये जो काही बदल केला जातो आहे
त्या बदलामध्ये फक्त कलमांमध्ये थोडाफार फेरबदल केला जातो, काही कलमं उगाळल्या जातात, काही नव्याने कलमं घातल्या जात आहेत. त्याच्यामध्ये फार असा मोठ्या प्रमाणावर बदल केला जात नाही, परंतु हे असं दर्शवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही यामध्ये पूर्णतः बदल करून लोकांच्या हिताचे कायदे करतोय, असं त्याच्यामधला जो काही मतितार्थ काढला जातोय तो चुकीचा मतितार्थ आहे. त्याच्यामध्ये बरेचशा तरतुदी अशा आहेत की त्या तरतुदीची गरज नाही. त्या तरतुदी त्यामध्ये आता आपल्याकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा ऑलरेडी आहे. त्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगिक तरतुदी पुन्हा या भारतीय दंडविधानामध्ये घालण्याचं कुठलंही कारण नाही, परंतु अशा प्रकारच्या तरतुदी घातल्या जात आहेत. आता निश्चितपणे कायद्याची जाणीव, कायद्याची माहिती बऱ्याचशा लोकांना झालेली आहे. आणि माझ्या असं निदर्शनास आलं की इंग्रजांनी केलेले जे काही दंडविधानाचे कायदे आहेत त्याच्यामध्ये पळवाटा कमी आहेत, परंतु आपण जे नवीन नवीन कायदे दंडविधानाबाबतीत करतो त्याच्यामध्ये वास्तविक जास्त पळवाटा निर्माण होतात आणि त्यामध्ये लोकांना दंड होण्याच्या ऐवजी ते उदंड होताना दिसतात. तर त्याच्यामुळं हे कायदे करताना जो आहे निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे की दंडाला दंडच मिळाला पाहिजे, उदंड त्यांनी होता कामा नये. नाही, असं उदाहरण जर द्यायचं झालं तर एक सोपं उदाहरण त्याच्यामध्ये देता येईल. बघा कसं आहे की आपल्याकडं बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे तो तयार करण्यात आला आणि एक अशी अपेक्षा सरकारची होती, जनतेची होती की यामध्ये बाल लैंगिक अत्याचाराअंतर्गत जे काही घटना घडतात त्याच्यामध्ये त्या कमी होतील. परंतु आपण असं पाहतोय की दिवसेंदिवस त्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मग काय नेमका प्रकार झाला की कायदा करून लोकांना दंड होत नाही म्हणून झालंय की त्या कायद्याचा दुरुपयोग होतोय म्हणून झालाय? तर असं निदर्शनास आलं की जेव्हा आम्ही आता केसेस चालवतो तेव्हा असं आमच्या निदर्शनास येतं की कुणाला तरी धडा शिकवायचा आहे, कुणाची तरी चला ग्रामीण भाषेमध्ये किंवा आपल्याला म्हणायचे की त्याला त्रास द्यायचा आहे, मानसिक मनस्ताप द्यायचा आहे, त्या माणसाच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केल्या जातात. वास्तविकरित्या बाललैंगिक अत्याचार झालेलाही नसतो. अशा बऱ्याचशा केसेस आमच्या निदर्शनास येतात आणि मग त्या केसेसचा, त्या कायद्याचा दुरुपयोग होतो आणि त्या कायद्यातून सुटून जाण्याच्या तरतुदी फार आहेत की कसं बयान असलं पाहिजे, कोणी घेतलं पाहिजे, कशा प्रकारचं, आणि तशा प्रकारचं जर बयान घेतलं गेलं नाही तर निश्चितपणे त्या कायद्याचा उपयोग होत नाही. ज्यांनी तो कायदा अंमलबजावणी करायची आहे त्या अंमलबजावणी करणाऱ्या लोकांना त्या कायद्याची कशी अंमलबजावणी करायची याचं ज्ञानच जर दिलं नाही, तुम्ही त्याचं प्रशिक्षण दिलं नाही, तर निश्चितपणे त्या तपासामध्ये चुका होतात आणि आरोपीला त्याचा फायदा मिळतो. असेही कायदे आहेत आणि 498 सारखे कायदे आपण तयार केले. तो की अमेंडमेंट आपली स्वतःची आहे की ज्याच्यामध्ये आपण निदर्शनास असं आणलं की स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार कमी होतील, परंतु असं लक्षात आलं की त्या कायद्याची उपयोगिता कमी होते आणि दुरुपयोग जास्त होतोय आणि त्याच्यामधल्या तरतुदी ह्या लोकांना ज्याला म्हणता येईल की भीतीदायक ठरलेले नाहीत. उलट आता ते लोक सरळ म्हणतात की करून काय करणार तू, माझ्यावर 498ची केस करेल, मी पाहतो तुला. अशा प्रकारचे जे कायद्याच्या तरतुदीमध्ये आपण अमेंडमेंट केलेले जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये निश्चितपणे जे काही त्रुटी राहतात त्या त्रुटीचा फायदा हा आरोपीला होताना दिसतो. म्हणून कायदे मंडळांनी अतिशय निष्णात लोकांनी कायदे करून घ्यावेत असं माझं स्वतःचं मत आहे. उच्च न्यायालयाने त्यावेळेसचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या म्हणजे विरुद्ध जाऊन निकाल दिला होता. म्हणजे जे काही कायद्याच्या चौकटी विरुद्ध म्हणजे विरुद्ध नाही, जे काही त्या कोर्टाच्या समोर जे काही पुरावे असतील, आज असं न्यायपालिकेमध्ये आहे का की पंतप्रधान किंवा एखादा नेता यांच्या संदर्भात आलेली तक्रार किंवा यांच्या असलेला जो खटला याच्या विरुद्ध जाऊन असा निर्णय देईल निपक्षपाती? इतकं धाडस आहे का? गेल्या एक 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये तर असं तर काही निदर्शनास येताना दिसत नाही. तुम्ही जसं जबलपूरचं उदाहरण देता तसं तुम्हाला पी.व्ही. नरसिंहरावांचा खटलाही लक्षात येईल. पी.व्ही. नरसिंहरावांच्या विरुद्ध एक लखुबाई पाठक नावाच्या व्यक्तीने खाजगी तक्रार दाखल केली होती फसवणुकीची, आणि त्या फसवणुकीच्या तक्रारीमध्ये माजी पंतप्रधान होते पी.व्ही. नरसिंहराव, त्यांना शिक्षा झाली होती. जबलपूर म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा तो खटला आहे. ते खटला असा होता की माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्या जिंकून आल्या होत्या आणि त्यांच्या विरुद्धचे जे काही विपक्षाचे जे काही उमेदवार होते ते पडलेले होते आणि त्यांना 1,10,000 मतांनी त्या निवडून आल्या होत्या. त्यांनी एकच मुद्दा नमूद केला उच्च न्यायालयासमक्ष की यांनी सरकारी कर्मचाऱ्याचा उपयोग हा इलेक्ट्रिसिटी घेण्याकरिता, सभेसाठी इलेक्ट्रिसिटी घेण्याकरिता आणि लाऊडस्पीकर लावण्याकरिता केला. या एका मुद्द्यावर ती जे पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला त्यांनी.
या मुद्द्यावर तत्कालीन न्यायाधीश महोदयांनी, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांनी इंदिराबाईंचं जे काही पद आहे, पद म्हणण्यापेक्षा जे सदस्यत्व आहे ते रद्द केलं होतं. आणि तो निकाल जो आहे, तो निकाल दिल्यानंतर आपल्या देशामध्ये पुढे आणीबाणी वगैरे सारखे प्रसंग झाले. परंतु आज घडीला अशा प्रकारचे निर्णय देण्याची क्षमता न्यायाधीश महोदयामध्ये नाही, अशा प्रकारचा प्रश्न नाही आहे. आजही त्या क्षमतेचे न्यायाधीश आहेत, परंतु त्यांना ते करावंसं वाटत नाही. कारण त्यांना भविष्यामध्ये आपल्याला एखादा आर्थिक लाभाचं पद मिळू शकेल का, आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपल्याला या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल का, या सर्व बाबीचा विचार करून ते स्वतःला त्या घटनेपासून अलग कसं ठेवता येईल असं पाहतात. निश्चितपणे अशा प्रकारचे आदेश देणं हे गरजेचं आहे. मी यापूर्वी म्हणल्याप्रमाणे न्यायाधीश महोदयांनी अंमलबजावणी करणारे आदेश द्यावेत, आणि अंमलबजावणी करणारे जर आदेश दिले तर निश्चितपणे त्या दृष्टीनं राजकीय लोकांवर देखील त्याचा एक प्रभाव राहील आणि राजकीय लोक देखील गैरकायदेशीर काम करणार नाहीत. आज घडीला तरी कुठल्या न्यायमूर्ती महोदयामध्ये अशा प्रकारची क्षमता आहे नाही असा प्रकार नाही, परंतु तशा प्रकारचा त्यांचा इच्छाशक्ती आहे असं मला आढळून येत नाही. जनरली कायद्याच्या संदर्भात जे समजा कायद्याचं राज्य असावं किंवा कायद्याचा धाक असावा याबाबत आपण बरीचशी चर्चा केली. बरेचसे कायदे जसे की धूम्रपान विरोधी कायदा जे आहे ते कृपया थुंकू नका एका ठिकाणी बोर्ड टांगला होता, बोर्डाजवळचा कोपरा मात्र थुंकीने रंगला होता, असं चित्र आपल्याला सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिसते. आणि 2008 पासून कायदा असून असं आपल्याला कधी आढळत नाही की एखाद्या तक्रारीवर किंवा एखाद्या प्रकरणावर साधा 200 रुपयाचा सुद्धा दंड झाला नाही. तर अशा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काय करता येईल? नाही, कसं आहे की ज्यावेळेस मी न्यायाधीश म्हणून कार्यरत होतो त्यावेळेस आमच्या एका समारंभामध्ये अशा प्रकारचा विषय निघाला होता. न्यायमूर्ती महोदयांनी अशा प्रकारचे आदेशच पारित करू नये ज्याचं हसं होईल किंवा ज्याची अंमलबजावणी करणं दुरापास्त आहे. कसं आहे की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याला बंदी आहे आणि न्यायाधीशांनी म्हणजे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये अनेकदा आदेश देखील केलेले आहेत. परंतु एखादा व्यक्ती बसमध्ये म्हणा किंवा बसस्थानकावर म्हणा, रेल्वे स्थानकावर म्हणा, जर धूम्रपान करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कुठली कारवाई आपण म्हणता तशी होताना दिसत नाही. जरी न्यायालयाचा आदेश असेल तर त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणजे न्यायालयीन निर्णयाचा हसं झालं. मग अशा प्रकारच्या अंमलबजावणी, प्रभावी अंमलबजावणीसाठी काय करायला पाहिजे, तर त्याकरिता कसं आहे की आपण एखाद्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता पोलिसांवर अवलंबून आहोत. पोलिसांनी ते पाहावं, त्याला पकडावं, त्याच्यानंतर त्याला धरून घेऊन जावं, त्याच्यानंतर न्यायालयात उभं करावं आणि त्याच्यानंतर त्याला काय दंड व्हायचा ते व्हावं. हे जे काही अधिकाराची विभागणी जी आहे, जसं की बसस्थानक प्रमुख जे असतील त्या बसस्थानक प्रमुखाच्या जर लक्षात आलं की एखादा व्यक्ती या ठिकाणी गैरकायदेशीरित्या धूम्रपान करते, त्याला तिथंच अधिकारात असलं पाहिजे की त्यांनी त्याच ठिकाणी त्याला दंड करावा, तर त्याची अंमलबजावणी होईल. म्हणजे अधिकाराची विभागणी ज्याला म्हणता येईल. आणि न्याय प्रक्रियेतला जो विलंब आहे, जो दिसतोय, सुनावणी अंती एखाद्याला शिक्षा करता येत नाही, ते ठीक आहे की प्रत्येकाची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे, हेही बरोबर आहे. परंतु जे काही साधे गुन्हे आहेत, जसे की आता पोलिसांना अधिकार आहे ट्रिपल सीट गेलं की त्याला तिथंच दंड करण्याचा अधिकार, तशा प्रकारची अंमलबजावणी करण्याकरिता, या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता तत्कालीन जो प्रमुख आहेत त्यांना त्याचं थोडंसं अधिकार क्षेत्र जर दिलं तर निश्चितपणे यामध्ये फरक पडेल आणि लोकांमध्ये जागरूकताही निर्माण व्हावी. जसं की आपल्या देशामध्ये देशभक्ती म्हणजे काय समजलं जातं की सीमेवर जाऊन जो गोळी खाऊन मरेल तो खरा देशभक्त. परंतु ही परिस्थिती नसायला पाहिजे. देशभक्त म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या एसटी मध्ये प्रवास करत असाल आणि त्या एसटीचा जे काही कुशन आहे ते काढून घेत नसाल ती देशभक्ती आहे, किंवा ते पाडत असाल तरी ती देशभक्ती नाही आहे, किंवा एखाद्या ठिकाणी अस्वच्छ निर्माण वातावरण करत ते देशद्रोही माणूस आहे. तर लोकांमध्ये ही जाणीव व्हायला पाहिजे की आपण कायद्याचं पालन करायला पाहिजे, तरच अशा साध्या साध्या गोष्टीमध्ये कायद्याची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी होईल आणि इथे थुंकू नका म्हणणाऱ्या ना इथं थुंकण्याची जागा आहे असं वाटणार नाही. प्रयास मंथनाच्या या सदराखाली आज आपल्या सोबत ॲडव्होकेट पद्माकर पुरी साहेब यांनी वेळ दिला आणि आमचे मित्र संजय टाकळगावकर यांच्या संकल्पनेतून या प्रयास मंथनाच्या सदराखाली ही मुलाखत संपन्न झाली. भारतीय लोकशाही आणि भारतीय लोकशाहीची आजची सद्यस्थिती, त्याचबरोबर न्यायपालिकेची सतर्कता या विषयावर साधक बाधक चर्चा झाली. अनेक प्रश्न जे आहे, कायद्याचे प्रश्न, कायद्यामुळे घडलेला बदल, घडलेल्या सुधारणा
आणि कायद्यामध्ये सुद्धा ज्या काही गरजेच्या आहेत सुधारणा, यावर आपले हिंगोली जिल्ह्यातील विधिज्ञ आमचे मित्र ॲडव्होकेट पी.के. पुरी साहेब यांनी अतिशय चांगली आपलं मत व्यक्त केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. मी आपला आभारी आहे की आपण मला इथे या ठिकाणी बोलावून बोलण्याची संधी दिली व माझे विचार व्यक्त करण्याची दिली. धन्यवाद.